नमस्कार. शोभा किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. तुम्ही कधी शाही तुकडा खाल्ला आहे का? नसेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे. शाही तुकडा दिसायला तर इतका खूप सुंदर आहे आणि टेस्टला देखील खूप छान आहे. चला तर मग रेसिपीला सुरू करूया. इथे मी काचेचा बाऊल घेतलेले आहेत, चौकोनी आहे आणि इथे मी 8 ब्रेड स्लाइस घेतलेले आहेत. आता आपल्या ह्याच्या कडा कापून घ्यायच्या आहेत. आता मी कैचीने कडा कापून घेणार आहे. अशा आपल्याला या पद्धतीने कडा कापून घ्यायच्या आहेत. आता आपल्या कडा कापून झालेल्या आहेत. आता आपल्याला ह्याच्यामध्ये कसं बसवायचं ते पाहूया. हा पहिला थर आहे. आता हा दुसरा थर आहे. आपल्याला 2 थर बसवायचे आहेत. आता आपल्याला साखरेचा पाक बनवायचा आहे. त्यासाठी मी इथे एक भांडं घेतलेलं आहे आणि इथे मी 2 कप पिठी साखर घेतलेली आहे आणि 2 कप पाणी. हे आता आपल्याला गॅसवर बॉईल करून घ्यायचं आहे. हा पाक आपला गुलाबजामला जसा बनवतो तसा बनवायचा आहे. आता मी यामध्ये इलायची पावडर आणि थोडासा कलर यूज करणार आहे. तुम्हाला करायचा असेल तर करू शकता, नसेल तर नका करू. आता आपला पाक तयार झालेला आहे. आता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि आता आपण जे ब्रेडचे स्लाइस कापून घेतलेले आहेत ते आता आपल्याला तळून घ्यायचे आहेत. आता आपलं तेल देखील गरम झालेलं आहे. आता आपण ब्रेड स्लाइस टाकून छान असं गोल्डन कलरवर तळून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे ब्रेड स्लाइस परतवून घ्यायचे आहेत. हे पहा, कलर असा चेंज झालेला आहे. पुन्हा एकदा आपल्याला परतवून घ्यायचे आहेत. हे असे आपले ब्रेड स्लाइस तळून तयार झालेले आहेत. आता हे आपण काढून घेऊया. आता आपला पाक थंड झालेला आहे. त्यामध्ये आपल्याला ब्रेड स्लाइस डुबवून हे आपल्याला असे लाईनमध्ये लावायचे आहेत. आपला एक थर झालेला आहे. आता आपण दुसरा थर लावून घेऊया. ह्या पद्धतीने आपल्याला असं लावून घ्यायचं आहे. आपला दुसरा थर देखील लावून झालेला आहे. आपला जो पाक उरला होता तो आता आपण वरून घालून घेऊया. आता आपल्याला रबडी बनवायची आहे. त्यासाठी मी इथे गोकुळ दूध अर्धा लिटर घेतलेलं आहे. आता हे आपल्याला छान असं बॉईल करून घ्यायचं आहे. असं जाडसर होईपर्यंत आपल्याला गॅसवर आटवून घ्यायचं आहे. आता मी दुधामध्ये केशर घालणार आहे आणि थोडी विलायची पावडर. आता हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे 5 ते 10 मिनटं पुन्हा बॉईल करून घ्यायचं आहे. आता मी इथे दूध पावडर 1 कप घेतलेली आहे. त्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आणि 1 कप दूध घालून मी मिक्स करून घेतलेलं आहे. आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हे दुधामध्ये घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. पुन्हा आपल्याला हे 10 मिनटं उकळवून घ्यायचं आहे. आपल्याला असं जाडसर अशी रबडी बनवायची आहे. यामध्ये मी 1 कप साखर घातलेली आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला कमी गॅसवर 10 ते 15 मिनटं पुन्हा बॉईल करून घ्यायचं आहे. आता आपली रबडी तयार झालेली आहे. आता आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे. आता आपली रबडी देखील थंड झालेली आहे. आता आपली रबडी ही ब्रेडच्या स्लाइसवर अशा पद्धतीने पसरवून घेऊया. रबडी अशा पद्धतीने पसरवून घ्यायची. त्यानंतर आपल्याला याच्यावर ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत.
आता आपल्याला हे 1 तास फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आता आपला शाही तुकडा तयार झालेला आहे. हे पहा, अशा पद्धतीने मी शाही तुकडा बनवलेला आहे. तुम्ही देखील बनवा. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्स बॉक्समध्ये लिहा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.